पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मावशी, नाश्ता आणलाय। किती त्रास घेतेस ग, किती लवकर उठतेस, जरा उशिरा उठायचं ना। किती त्रास करून घेते, दगदग करतेस नुसती। सवय मला। हो, पण सकाळी उठून परत काम करायची असते। दुपारी झोपतेस थोडी तू? नुसता त्रास घेत असेल स्वतःला। झालं? हो, या चला। या या या। काय ग मावशी, आपल्या माणसांसाठी कसला आलाय त्रास? हा, बरं दादांना बरं वाटतं? सूज कमी झाली? उठलाय कुठे तो अजून? थांब, उठवतेस त्याला। नंदू, अरे उठ आता। ए नंदू, अरे उठ लवकर, बघ किती वाजले, असं काय करतोस? हा, अरे देवा, गेला कुठे हा पोर? नंद्या, ए नंद्या, मावशी, नंद्या, मावशी, काय काय झालं? अगं बघ ना, हा सकाळीच कुठे गेला बघ ना। काल एवढं मार लागला तरी तो निघून गेला बघ कुठे। असतील थांबा। नंदू दादा, नंदू, ए नंद्या, दादा, नंदू, नंदू दादा, नंदू, नंदू, काय ग? हा, कुठेच नाही तो। नंद्या, दादा, दूध आणायला गेले असतील कदाचित। हा, फोन करून बघायचा का? हा थांब कर। थांबा, तुम्ही खाऊन घ्या बरं आधी, मी करते फोन। फोन कुठे ठेवलाय? तो बघ आरशाजवळ आहे बघ। हा, मी बघतो, तुम्ही खाऊन घ्या आधी। काय रे पोरगा, सांगून तरी जायचं ना, एवढ्या सकाळी सकाळी निघून गेला। हॅलो हॅलो, हा नंदू दादा, अहो कुठे आहात तुम्ही? नाश्ता घेऊन आले होते तुमच्यासाठी। वहिनी, मी काय म्हणतो, तुम्ही थोडं बोलायला बाजूला येता का? मी सांगतो तुम्हाला। हॅलो, घरी बोलू? अगं आवाज नाही येत। हॅलो 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 हॅल दादा, मी आले बाजूला। काय झालं? हॅलो, मी जरा बाहेर आलोय, महत्वाच्या कामासाठी बाहेर आलोय। वहिनी, कसं आहे की आईला विचारण्या अगोदर किंवा तिला सांगण्या आधी हे काम पूर्ण करायलाच पाहिजे मला, नाहीतर आईच्या प्रश्नांची काय उत्तरं द्यायची हे मला माहित नाही हो। हे बघा, तुम्ही एक काम करता का? तुम्ही तुमच्या खोलीत येता का? मी भेटतो तिथे तुम्हाला। कसं आहे ना की तुम्हाला एका महत्वाच्या व्यक्तीशी भेट घालून द्यायची। महत्वाची व्यक्ती म्हणजे कोण? आई समोर नका बोलू, तुम्ही तुमच्या खोलीत या, आपण बोलूया। अहो दादा, बाबा, तू बस। थांब थांब थांब, हे झालं। तू बस ना। अगं हे ऑमलेट असं जवळ ठेव का? थांब ना, हे बघ झालं झालं। एवढी लेख म्हणते, आग्रह करते, बस। बरं बरं, आलो 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 आलो। ना थांब तिथं. थांब 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 थांबा, मला गॅस बंद करू दे। तू बस इथे, तू बस, बस इकडे बस। ये, तू इकडे ये। आणि खाते हे तुझं उरलेलं ठीक आहे, एकच ब्रेड। नाही नाही, ठीक आहे, एक पुरे मला, मी खात। हे मी देते ना, हे घे, हे घे। तू पण खा। मला एकच पाहिजे। बाबा, ते आई घेते ना माती कामाचा क्लास, तो आजही आहे का? मला जायचंय। 8 दिवस म्हणाली होती आई, एकच दिवस घेतला तिने। बाळा, 8 दिवस म्हणजे सलग 8 दिवस नाही, 8 रविवार, म्हणजे आता एक रविवार झाला, आता दुसरा क्लास नेक्स्ट संडेला। काय म्हणजे मला अजून 6 डेज थांबावं लागणार? चिंगी, मी तुला प्रॉमिस केलं होतं, तू विसरलीस? मी नाही विसरलो। कुठलं प्रॉमिस? तू मला काय म्हणाली होतीस बघ, क्लास झाल्यानंतर मला फिरायला ने ना। मग मी तुला म्हणाले की हो, मी तुला प्रॉमिस केलं होतं, आपण फिरायला जाऊया, गार्डन मध्ये जाऊया फिरायला। चल ना,
आपण छान आज फिरायला जाऊया, शॉपिंग करूया आणि त्यानंतर पिझ्झा पण बाहेर खाऊया, आईस्क्रीम पण खाऊया. हा ओके चालेल. मग ना आपण आईसाठी पण शॉपिंग करूया, म्हणजे ती खुश होईल आणि रिटर्न येईल घरी. चालेल ना. बरं तुला मी अजून वाढून देऊ? नको. झालं तुझं? हो. ठीक आहे, मग तू पटकन तयार हो. मी पण नाश्ता लवकर उरकतो आणि लगेच तयार होऊन आपण निघूया मग. हां ओके जा, तयार हो लगेच. हां सावकाश. का रे, का पोरीला खोटी आशा दाखवतोस? आनंदी घरी येईपर्यंत दुसरा पर्याय आहे? हे बाळ माझे नंदू दादा कोणाला भेटायला घेऊन येणार असतील? ये कोण आहे? हा ये. कोण आहे? वर्षाताई. काय वर्षाताईंना भेटायला घेऊन येणार होतात तुम्ही? हो. का? अहो आता त्यांना माहिती ना मी इथे राहते, मग आमच्या दोघींची कशाला भेट घालून द्यायची होती तुम्हाला? वहिनी तुम्ही बघा ना ही काय बोलते, ऐकूनच घेत नाहीये. का ऐकू मी? हा, तू काहीही बोलशील आणि मी नंदीबाईला सारखी मान हलवून हो म्हणायचंय? एक मिनिट, काय बोलताय तुम्ही दोघं? मला काहीच कळत नाही. आनंदी अगं बघ ना हा कसा बोलतोय. याचं म्हणे माझ्यावर प्रेम आहे आणि माझ्याशी लग्न करायचंय. अगं असं कसं चालेल? मी याला माझा चांगला मित्र मानत होते आणि हा हे काय बोलतोय? काय बोलावं, काय रिॲक्ट करावं मला काही कळत नाहीये. वर्षाताई तुम्हाला खरंच असं वाटतंय की तुमच्या दोघांमध्ये जे काही चालू आहे ती फक्त मैत्री आहे? हो. बरं मला सांगा, जेव्हा तुम्हाला कळलं की नंदू दादांच्या घरी एक मुलगी राहते जी नंदू दादांना डबा बनवून देते, हे ऐकल्यावर का चिडला तुम्ही त्यांच्यावर? अगं ते आमची खूप घट्ट मैत्री आहे ना, आणि अजून कुणाशी त्याची मैत्री होऊ नये म्हणून मी म्हंटलं. बरोबर. मग काल अतुल भाऊंनी दादांना मारलं, ते बघून त्रास झाला ना तुम्हाला? लगेच फोन केला तुम्ही यांना, हो की नाही? आनंदी काही काय बोलतेस तू? हा माझा चांगला मित्र आहे आणि माझ्यामुळे जर याला कुणी मारणार असेल, याला त्रास होणार असेल, तर मला त्रास नाही का होणार? माझ्या जागी तू असतीस ना तर तू पण हेच केलं असतंस आनंदी. अगदी बरोबर आहे वर्षाताई, मी हेच केलं असतं. पण मला सांगा, सकाळ संध्याकाळ नंदूदादांना भेटण्यासाठी एवढे आतुर का असता तुम्ही? भेटावंसं वाटतं ना ह्यांना, मनातल्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात ह्यांना. हे बघून कोणालाही हेच वाटेल की तुम्हाला नंदूदादा मित्रापेक्षा जरा जास्त आवडतात. हे खरंय की नाही वर्षाताई? तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा बरं. आनंदी पण काल जे काही झालं ते वाईट तर झालं वर्षाताई, पण काय माहिती का, प्रत्येक माणूस त्याच्या वृत्तीप्रमाणेच वागणार. अतुल भाऊंकडून चांगलं वागण्याची अपेक्षा करणं ही आपली चूक आहे ना वर्षाताई? पण नंदूदादांचं तसं नाहीये, ते तुमच्या केसांनाही हात लागू देणार नाही वर्षाताई. हे तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितलं ना काल, खात्री पटली आहे ना तुम्हाला त्याची? अहो साधे आहेत ते, मृदू स्वभावाचे आहेत. पण वर्षाताई तुमच्या आयुष्यात कायम आनंद घेऊन येतील ते. आणि वर्षाताई तुमच्या मनात असं काही नसेल तर दादांचं म्हणणं विसरून जा. दादा
गरमागरम पोहे देते. वर्षाताई, जर तुम्हाला दादांबद्दल काही वाटत असेल तर शांततेत विचार करा. मला सांगा, तुम्ही नंदू दादांबद्दल दिवसातून किती वेळा विचार करता हो? अशी कुठली गोष्ट आहे की तुम्हाला ती त्यांच्यापासून लपवावीशी वाटते? नाहीये ना असं? सगळं सांगावंसं वाटतं ना त्यांना? सारखं बोलावंसं वाटतं ना वर्षाताई? तुम्हाला माहितीये का वर्षाताई, नंदू दादांनी शब्द दिला होता मला की मी इथे राहतीये हे कुणालाही सांगणार नाही. ज्या दिवशी तुम्ही भेटलात ना त्या दिवशी तुम्हाला सांगून मोकळे झाले. ते टाळू नाही शकले तुम्हाला. ते वर्षाताई, मला खरंच सांगा, नंदू दादा जेव्हापासून तुमच्या आयुष्यात आलेत तेव्हापासून काहीतरी फरक जाणवत असेल ना हो तुम्हाला? काहीतरी वेगळं वाटत असेल ना? तो फरक समजून घ्या आणि आयुष्यात झालेल्या बदलाला आनंदाने स्वीकारा वर्षाताई, नव्या नात्यासकट. आनंदी, असं नाहीये की माझ्या मनात कधी हा विचार आला नाही, पण अजून माझा डिवोर्स झाला नाहीये आणि हे सगळं कसं होणार या विचाराने जेव्हा जेव्हा माझ्या मनात हा विचार आला तेव्हा मी हा विचार नाकारला. नाकारलं? पण हिच्या मनात जेव्हा विचारायचा तेव्हा हो असायचं. हो असायचं? हो असायचं? अरे म्हणजे तू मला हो म्हणतेस वहिनी? ही मला हो म्हणा. यस वहिनी, ही मला हो म्हणाली. वहिनी ही मला हो हो म्हणाली. मला ही हो म्हणाली. वहिनी हो म्हणाली मला. बाप्पा ही हो म्हणाली. टाळी टाळ टाळ टाळ. बर बाबा, कुठे कुठे जायचं आपण? कुठे जायचं तू म्हणशील तिथे. बोल, कुठे जाऊया? गार्डन पासून स्टार्ट करूया. गार्डन मध्ये? बरं ठीक आहे, चल गार्डन मध्ये जाऊया. टेक अ लेफ्ट. बस ये. हे घे. अरे थांब ना, मी देते. कशाला उगाच? मी देतो ना. असू दे. मी झालं हसायला? बेधडक बिंदास वर्षाला लाजताना बघतोय मी. अगं पण पहिल्यांदा एकत्र आलोय का? नाही, म्हणजे मित्र म्हणून आलोय, पण हे असे पहिल्यांदाच. असे म्हणजे? अरे
नंदू. चिंगू ये. अरे बापरे, काय ग, कुठे गेलेलीस ग? तुला माहितीये मी आणि बाबा फिरायला गेलेलो. आम्ही दोघांनी आईस्क्रीम खाल्ली, अरे वा. बलून घेतले. नंदू काका तुम्ही? हाय, कशी आहेस बाळा? मी मस्त. आणि हो, थँक्यू. थँक्यू. थँक्यू का? माझी आई तुमच्याकडे राहते, ती घरी यायला तयार नाहीये. आई तुम्ही तिची नीट काळजी घेता म्हणून. आणि हा घ्या बलून. नाही, मग? आईला द्या. अच्छा, आईसाठी बोलून देईन देईन, तिला नक्की देईन. हा नंदू जरा बोलायचं होतं, बोलूया. नंदू, थँक्यू सो मच. हो राघव दादा, आधी चिंगी, आता तुम्ही. खरंच मनापासून. आनंदी मुंबईला आली हे कळल्यानंतर मी खूप घाबरलो होतो, पण ती तुमच्या घरी आहे, सुखरूप आहे, व्यवस्थित आहे. तू आणि तुझ्या आईने तिला आसरा दिला त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. नाही दादा, आम्ही आसरा दिलेला नाहीये. आनंदी वहिनी तितकीच मदत करतायत जितकी आम्ही त्यांना करतो. बाबा गेल्यावर घरचा गणपती बनवण्याचा व्यवसाय बंद झाला, पण आनंदी वहिनींमुळे तो पुन्हा सुरू झाला. अहो, कित्येक वर्षात मी सकाळचा नाश्ता केला नव्हता, तो आता वेळेवर मिळतोय मला. वर्कशॉपला जाताना मी जेवणाचा डबा घेऊन जातोय. तुम्हाला सांगतो दादा, माझं घर म्हणजे माझे आणि मी एवढंच वाटायचं मला. पण घर म्हणजे नेमकं काय असतं हे आनंदी वहिनींमुळे कळलं. आनंदी येते, कळलं तुला. वन्स अगेन थँक्यू सो मच. चिंगी, चला चला, येतो आम्ही. नाही. मावशी, मी काय म्हणते, हे जरा मी आत ठेवून येते. काय नको, ऐका ना. सोड. आज मी त्याला सोडणार नाही. 7 वाजता गेला, त्याचा अजून पत्ता नाही. कुठे गेला कुणास ठाऊक. मावशी, अहो महत्वाचं काम असेल त्यांचं. अगं, कसलं महत्वाचं काम? हा, असा कधी वागत नाही. असा नव्हता ग माझा नंदू. कसलं महत्वाचं काम करतोय. मी काय म्हणते, गरमागरम पोळ्या करायला घेते. हा मावशी, आलेच मी. थांबा. जे इकडे नको नको, ऐका माझ्या ना. हातात लाटणी घेतेस. नाही, सोड. ऐका ना, ऐका, मी सोड काय तू. म्हणते, आधीच खूप मार खाल्ला त्यांनी. नको सोड नको, नको. तू. मेला. मेले बिचारे. नको नको, ऐका मावशी, मावशी ऐका ना. हे. कुठे गेलं? काय झालं? कुठे गेलं? काय झालं? हात दे, हात दे, हात दे. 7 वाजता गेलास, आता येतोस, आता तोंड दाखवतोस. आणि हे काय, हे बागेत गेला होतास. फुगे फुगे. लहान आहेस तू आता, लहान आहेस, लहान आहेस. ऐकून घे ना तू. काय ऐकून घे, हे फुगे सगळे फोडून टाकते. नाही, मी तुला फुगे फोडू देणार नाही. का 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 का? आनंदी वहिनींसाठी आणलेत मी ते फुगे. ती काय लहान आहे? लहान आहे, तिच्यासाठी फुगे घेऊन आलास तू? शांत हो, शांत हो. हे फुगे वहिनींच्या मुलीने, चिंगीने त्यांच्यासाठी पाठवले आहेत. घे बाय माझे, माझ्या चिंगीजने पाठवलंय माझ्यासाठी. छान आहेत ना. आणि हे बघ आई, आई 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 आई. काय झालं? हे बघ, शांत राहा, शांत राहा. मला तुझ्याशी अतिशय महत्वाचं बोलायचं आहे. मला बोलायचं नाहीये तुझ्या बरोबर. मला बोलायचं, तू आधी शांत राहा. सांगते मला नाही बोलायचंय. मावशी, या ना, ऐकून तर घ्या काय म्हणताय ते. बसा बरं, शांत व्हा, बसा. या या, बसा. सांगतेस म्हणून मी बसते. हा, लक्षात ठेव. हा. सोडणार नाही मी त्याला. हो, सर. अरे, मी दिवसभर बाहेर होतो, ते या कारणासाठी की मला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची होती. हे सगळं वर्षामुळे झालंय. म्हणजे तुझ्यासमोर मी चेहरा सुजवून आलो हे वर्षामुळे. म्हणून तुला काय काय प्रश्न पडतील हे मला माहित होतं. आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला वर्षाकडनं मिळवायची होती. म्हणून ती मिळवण्यासाठी मी वर्षाला भेटायला गेलो होतो.
आता ती सगळी उत्तरं मला सापडलेली आहेत, मी तुला सांगतो आता. अगं आनंदी, काय काय बोलतोय हा? मला काहीच कळत नाही. आणि त्या वर्षाचं काय मध्ये? वर्षावरती माझं खूप प्रेम आहे आई. हो, मला माहिती आहे की तिचा डिवोर्स व्हायचा आहे अजून, पण तिचं लग्न होण्याआधीपासूनच माझं तिच्यावरती खूप प्रेम आहे. गेली 13 वर्ष मी तिच्यावर मनापासून प्रेम करतोय, पण माझं प्रेम तिच्यासमोर मी व्यक्तच करू शकलो नाही. पण आता आमची पुन्हा भेट झाली. आम्ही एकमेकांना खूप वेळ देतो, भेटतो. आता आमची मैत्री खूप घट्ट झाली आहे. आणि म्हणून मी धीर करून आज तिला विचारलं लग्नासाठी. तर तिचाही होकार आहे आई. आई, मला आवडेल तिच्यासोबत आयुष्य काढायला. आणि एकदा का तिचा डिवोर्स झाला की तिच्या सगळ्या कुटुंबियांच्या आणि तुझ्या संमतीने मला रीतसर लग्न करायला आवडेल.